पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा विजय। जिल्हा परिषद अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे तर उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची निवड। मंडणगड तालुक्यातून प्रथमच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष। जावळी तालुका पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेमुळे भाजपचा झेंडा फडकला। स्थानिक राजकारण तापलं। निवडणुकीनंतर महायुतीत तणावाचं वातावरण। गॅसच्या तुटवड्यामुळे रायगड जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ। हॉटेल व्यावसायिकांना LPG गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय। सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा, व्यावसायिकांची मागणी। कोल्हापुरातील आदमापूर भंडारा यात्रेत लस्सी प्यायल्यानं 43 भाविकांना विषबाधा। लस्सी प्यायल्यावर उलटी जुलाब, भाविकांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। नवी मुंबई पोलिसांच्या तपासात पाकिस्तानातून ड्रोनद्वारे भारतात येणाऱ्या ड्रग्जचा पर्दाफाश। 3 ड्रग्ज तस्करांकडून 1,03,00,000चा मुद्देमाल जप्त। 40 जणांना अटक। हेरोईन, पिस्तल, जिवंत काडतूस, ट्रेलर, मोबाईलसह मुद्देमाल जप्त। शेगाव संस्थानात गॅस विनाच 50,000 भाविकांसाठी महाप्रसाद। इंधन टंचाईतही शेगाव येथील गजानन महाराज संस्थानाची दूरदृष्टी पाहायला मिळाली। गजानन महाराज मंदिरापासून 5 किलोमीटरवर 8 एकर परिसरात सौर ऊर्जा किचन। जळगावच्या पाळधीत साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामादरम्यान मोठी दुर्घटना। बांधकाम सुरू असताना स्लॅबचा साचा कोसळल्यानं 7 कामगार ढिगाऱ्याखाली। कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू। नाशिकच्या पंचवटीत टोळक्याचा धुमाकूळ। युवकावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न। कृष्णानगर परिसरात दगडफेक आणि वाहनांची तोडफोड। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पुणे विद्यापीठात गॅस टंचाई। मेस कॅन्टीन बंद होण्याच्या मार्गावर। LPG गॅस अभावी विद्यार्थ्यांच्या जेवणावर परिणाम। वसतिगृहातील 5,000 विद्यार्थ्यांना गॅस संकटाचा फटका। भिवंडीत अनधिकृत गॅस साठवणुकीचा पर्दाफाश। एजन्सी मालकावर गुन्हा। कामतघर परिसरात 330 गॅस सिलेंडर जप्त। प्रशासनाची संयुक्त कारवाई। ठाण्यात गॅस एजन्सी कर्मचाऱ्याचा ग्राहकांशी उद्धटपणा। मराठीत बोलणार नाही, हिंदीतच बोला, एजन्सी कर्मचाऱ्याचं वादग्रस्त वक्तव्य। वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। हिम्मत असेल तर सरकारला सांगा, कर्मचाऱ्याच्या वक्तव्यावरून वाद। चंद्रपूर शहरात गॅस सिलेंडरसाठी प्रचंड गर्दी। एजन्सी समोर सिलेंडरसाठी रांगाच रांगा। संत पुरवठ्यामुळे नागरिकांचा संयम सुटण्याच्या मार्गावर। सावली पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पाठलाग करून गोवंश तस्करीचा ट्रक ताब्यात घेतला। 39 जनावरांची सुटका। 22,90,000चा मुद्देमाल जप्त। ट्रक चालकाला अटक। 1 तस्कर फरार। पुणे नाशिक महामार्गावर कंटेनरला भीषण आग। खेड बाह्य वळणावर दिल्लीहून पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनरनं घेतला पेट। अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात। धाराशिव औसा रस्त्यावर बस अपघातांची मालिका। आठवड्यात दुसरा अपघात। सुदैवानं जीवितहानी नाही। अपूर्ण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अपघात। तर या होत्या काही विशेष घडामोडी। आणखी काही घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी। सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।